सालाबादप्रमाणे याही वर्षी राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या वतीने हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे। सन 1979 मध्ये सदर मंदिराची स्थापना करण्यात आली असून उत्सवाचे हे 47वे वर्ष आहे। हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी 6:33 पासून सुरू झालेला आहे। राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वामनतर यांच्या हस्ते हनुमानाचा अभिषेक पूजा आरती करण्यात आली, तसेच उत्सवाला सुरुवात देखील केली। यावेळी भाविकांनी प्रसादासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय तरे यांच्या हस्ते राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी संपूर्ण कमिटीच्या उपस्थित महाभंडाऱ्याचं वाटप करण्यात आलं आहे। हनुमान जन्मोत्सवानिमित्त देवळात दर्शनाला व महाभंडाऱ्याला भाविक भक्तांनी गर्दी केली होती। सदर उत्सव यशस्वी करण्याकरिता माजी नगरसेवक संजय तरे, धनेश पाटील, प्रकाश वैती, भरत पाटील, गीता वैती, देवा वैती, दत्तात्रय वैती, मनोज तरे, जितेंद्र वैती, जयकुमार पाटील इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले। या प्रसंगी माजी नगरसेविका महेश्वरी तरे, पायलट विशाल संजय तरे, अनेक पदाधिकारी, मान्यवर, भाविक भक्त, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेविका महेश्वरी तरे, राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय तरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। या उत्सवाला राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणेचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार, माजी महापौर स्वर्गीय अनंत वामनतर यांचं विशेष योगदान लाभलेलं आहे, असे यावेळी सांगण्यात आलं। दादांची आठवण यावेळी नेहमी येते। मी जर हाताने बोलवणारा माणूस बदलूचा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम सगळ्यांना नागरिकांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। हे आमचं गावाचं खूप पुराणं जुनं मंदिर आहे। हनुमान मंदिर हे पूर्वी कौलारू होतं। नंतर दादा महापौर असताना अनंतरे साहेब त्यांनी मित्तल बिल्डरच्या मागे लागून हे मंदिर बांधून घेतलं आणि 2001 पासून हा चालू केलेला भंडारा आहे। हे आमचं 26वं वर्ष आहे। 26 वर्ष तुम्ही ते सगळं पाहता की ते किती गर्दी असते आणि या भंडाऱ्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 हजार लोक जेवतात आणि जेवण चांगलं असतं आणि प्रत्येक भाविक इथे मनसोक्त जेवतो आणि डबे भरून घरी पण नेतात ते। त्यामुळे या मंदिराला खूप पवित्र स्थान आलेलं आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की असंच तुमचं सहकार्य असू दे हनुमानाला। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज हनुमान जयंतीच्या सगळ्याच नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। हे शक्तीचं आपलं दैवत आहे, शक्तीचं आपलं दैवत आहे, तर त्या दैवताची पूजा नेहमीच होते आणि राबोडीत आमचं हे अतिशय जुनं मंदिर आहे। गेल्या 26 वर्षापासून इथे अन्नाचा भंडारा घातला जातो आणि हा भंडारा मला वाटतं ठाणे शहरातला सर्वात भंडारा हा मोठा असेल। खूप भक्तिभावाने लोक इथे येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात आणि मला वाटतं सकाळपासून संध्याकाळी 5-5:30 पर्यंत आणि परत संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत अविरत असा हा भंडारा चालू असतो। तर सगळ्यांच्या इथे मनापासूनच्या लोक इकडे वृंदावनमध्ये असतील, परिसरातील सगळी लोक असतील, त्यांच्या ऐपतीनुसार वर्गणी देतात आणि ह्या भंडाऱ्याला हातभार लावतात। त्यामुळे सगळ्यांचाच हातभार या देवाच्या प्रसादाला लागतो आणि माझं तसं सगळ्यांना आव्हान आहे की ज्यांना कोणी माहीत नसेल तर त्यांनी देखील हा प्रसादाचा संध्याकाळी येऊन लाभ घ्यावा असं मला वाटतं आणि सर्वांना परत एकदा हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा।